हॅलो हॅलो. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. सामनाला सुरुवात करायची आहे. येस पंच, आपण देखील सांगत जा प्लेयरला थोडं स्पीडअप ठेवायला. आणि गोलंदाजी मार्कवर अमित. मानस बघायला गेलं तर स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि बघायला गेलं तर मानस पिंपळे, दीप पिंपळे आणि त्याची कोर कमिटी चिन्मय पिंपळे आणि कोर कमिटी ती बघायला गेलं तर एक कमालीची कामगिरी. नाईट क्रिकेट स्पर्धा भरवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पडद्यामागच्या भूमिका विसरून चालणार नाही आहे. खेळाडू येतात, खेळतात, निघून जातात, परंतु पडद्यामागची जी भूमिका असते स्पर्धा भरवणं ही मात्र खूप मोठी आहे. पहिलाच बॉल अवे द बॉडी खेळलाय, खूप दूरवरून खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर विकेट आलाय. मोठा विकेट. मानस खूप आशा घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेला होता की या मॅचमध्ये मी कमाल करेन, परंतु पहिलाच बॉल फसला फटका आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. जाऊया मॅचकडे. शॉर्ट बॉल आहे आणि कॅचिंग प्रॅक्टिस. ओ, क्षेत्ररक्षकाने तर त्याहून मोठी चुकी केली. फलंदाजाने केलेली त्याच्याहून मोठी चुकी क्षेत्ररक्षकाकडून झालेली आहे. 2 धावा. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर चिन्मय. अजून एक आयोजक आपण बघू शकतात. चिन्मयला संधी मिळाली कारण की क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. अगदी काही खेळाडू आपण बघू शकता VPLचे टी शर्ट त्यांचे प्रदान करून खेळत असताना. वंजारी प्रीमियर लीगमध्ये खूप चांगली कामगिरी केली, परंतु आपल्या गावासाठी काय करतील हे महत्त्वपूर्ण आहे. ओ, काय चेंडू हाताळलाय. टप्पा पडल्यावर उसळी घेत असताना अगदी खूप मोठी स्पर्धा. मी म्हणेल की पालघर जिल्ह्यामध्ये समाजाची सर्वात मोठी स्पर्धा कोणती होती तर ती वंजारी प्रीमियर लीग असेल. खूप मोठं बजेट असतो, जवळजवळ 15 ते 20 लाखाचं बजेट आणि त्याहूनही जास्त देखील जातो. आणि इकडे फटका परत फसलाय. ओ, काय होत आहे. आणि प्रत्येक प्लेयरला 1 लाखाचं इन्शुरन्स दिलं जातं त्या स्पर्धेमध्ये. म्हणजे कोणती अशी स्पर्धा बघितली नाही जिथे खेळाडूला 1 लाखाचं इन्शुरन्स दिलं जाईल, परंतु VPL वंजारी प्रीमियर लीगमध्ये खेळणारा प्रत्येक प्लेयरला 1 लाखाचं इन्शुरन्स दिलं जातं. कॅच ड्रॉप होत असताना पुन्हा एकदा आणि इकडे डॉट बॉल येतोय. गोलंदाज बोलतोय करे तो क्या करे. अगदी घर से निकला था छाते के भरोसे, क्या पता था मुझे पानी निकल जाएगा सर के ऊपर से. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे की दोन्ही बाजूला कॅच ड्रॉप होत असताना दोन्ही फलंदाजाला संधी मिळणे, तरी देखील धावेचा विचार केला तर 3च धावा आहे 5 चेंडू मागे. महत्त्वपूर्ण. मानस हा पहिला विकेट, पहिला शिकार त्याने केला. फुलटस बॉल ऑन साईडला फटका आहे, वळवलाय चेंडूला. डीपमध्ये येत असताना 1 धाव पूर्ण केली
आणि 2 धावा डायरेक्ट हिट. क्या बात है, ऑलवेज डेंजरस. विकेटचं पतंग. कभी कभी बुरा होने के बाद भी कुछ अच्छा होता है. स्कोरबोर्ड 3 आणि 1 धाव ऍड होणार. 4 वर 2 गडी बाद. नवीन बॅट्समन चिराग चिपू लिहिलंय त्याच्या टी शर्टवर आणि चिरू लिहिलंय टी शर्टवर. शॉर्ट फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो आणि 17 म्हणजे खतरा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळते. कलर देखील रेड. थोडा स्पीडअप ठेवा. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे. पहिलं षटक हाताळल्यानंतर 4 धावा 2 गडी बाद 1 ओव्हर नंतर. आणि आता बघायला गेलं तर दोन षटक अजून बाकी आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर धनेश. एक बाजूला कोळगाव आहे. हा देखील एक चांगला संघ आहे. चांगला चेंडू सरळ खेळला जातोय. सिंगल इथून पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण केली. 5 धावा धावफलकावर. पाच धावा धावफलकावर लागले जात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला कुंभवली गावदेवी. जेवढ्या वेगाने अपेक्षित केला होता चेंडू येईल तेवढ्या वेगाने आला नाही आणि वाकण्यात थोडी कंजूसी केली. बॉल पर्यंत पोहोचला नाही आणि लोअर फुलटच चेंडूला विकेट मिळालाय. लसित मलिंगाची जसप्रीत बुमराची आठवण करून देत असताना हा चेंडू. अशा चेंडूवर जसप्रीत बुमराने भरपूर वेळा फसवलंय आणि इकडे तसाच चेंडू हाताळला जातोय. विकेट. यस, कुंभवली फायटरने VPL जिंकली म्हणजे कुंभवली गावामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक गेलं. आणि सिरीज घेताना पाहायला मिळाला तो म्हणजेच कोलवडे गावाचं सागर वडे. आज चांगल्या मूडमध्ये चांगल्या लयमध्ये पहिले 2 बॉल खेळले. तिसऱ्या बॉलवर विकेट गेल्यानंतर पडझड झाली. धावा बनल्याच नाही आणि मॅच गमवावी लागली. एक ओव्हर 2 चेंडू आणि 5 धावा 3 गडी बाद. अचानक खेळ बदलला की काय? पहिल्या इनिंगला धावा होत नाहीयेत त्या. अगदी टेन्शनचा माहोल आहे. टीम कुंभवली गावदेवी. आणि धावा पहिल्या इनिंगला मागच्या वेळेस देखील झाला नाही. जिकडे तगडी टीम होती टेंबी, ही देखील तगडी टीम आहे. परंतु आज मी म्हणेल की या मैदानाने तगड्या टीमला काहीतरी दाखवलंय की क्रिकेट काय खेळ आहे. हा बघा, स्विंग मिस आणि विकेट. काय गोलंदाजी होत असताना सुपअप दुसरा विकेट येतोय. चौथा गडी बाद 5 वर. कबड्डीची मॅच बघतोय की काय ते स्कोरबोर्ड दिसतोय. 5-4.
इंडियन रेल्वे आपण बघू शकता अगदी जवळ आहे. गुजरात महाराष्ट्राला जोडणारी ही लाईन आपल्याला पाहायला मिळते. 5 आणि 5 वर 4 नवीन बॅट्समन राहुल. इकडे काय होत आहे, काय सुपर गोलंदाजी होत आहे. 5 बॉल. धनेश कोळगाव आज अलग मूड मध्ये आलेली आहे. लास्ट बॉल. खेळ कुठे ना कुठे पहिल्या इनिंगला थांबला जातोय, धावा येत नाहीयेत. यावेळेस मात्र ऑन साइडला फेकून दिलाय. बऱ्याच वेळाने संघर्षाचा शंकनाद करत चेंडू निघून जात आहे सीमा पार. येतोय षटकार. 6 धावा. 11 स्कोर कार्ड वर 4 गडी बाद, 12 चेंडू मागे. वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12. 4 गडी बाद, 12 धावा. आणि गोलंदाज चिराग शॉर्ट बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग ठिकाणी. षटकार. सहा धावा. मॅच बॉल आलाय. अगदी आमचे कोंबोली फायटरला कोणी जिंकवली असेल VPL ला तर त्या फलंदाजाचं नाव आहे चिराग. 24 धावा केल्या होत्या. आणि समीर षटकार आणि 18 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉलवर 7 खर्च केलेत गोलंदाज निशू अंश. आणि इकडे आलाय विकेट. कमबॅक केले मात्र गोलंदाजाने अंशने. एज आणि टेकन. 6वा गडी तंबूच्या आसऱ्याला. बाउन्स खूप भेटतोय गोलंदाजाला. नवीन बॅट्समन भाविक. चला चला घाई करा. नवीन बॅट्समन भाविक. पुढील मॅचचा टॉस दापोली बॉईज आणि एकलारे. टॉसडिया. दापोली बॉईज आणि एकलारे टॉसडिया. राहुल आणि त्याच्या जोडीला भाविक. भाविकने कुरगाव प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी केली. पाटील ब्रदर्स टीम मध्ये होता आणि त्यांच्या टीमने फायनल देखील जिंकली. आणि फटका फसलाय. विकेटचं पतंग. काय कॅच. सुपर कॅच. शॉर्ट बॉल. पुलचा फटका. परंतु इकडे विकेट.
18 वर 6 गडी बाद. शॉर्ट बॉल विकेट आलाय. नवीन बॅट्समन कुणाल. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल येतोय. सुपर कामगिरी. पहिल्या बॉलला 7 धावा खर्च केल्यावर इकडे काय गोलंदाजी होत असताना हा छोटा दिसणारा गोलंदाज अगदी काम मोठा करतोय. अंश 4 मध्ये 7, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि थोडा यावेळेस दूर राहिला कीपरपेक्षा. 1 हँडेड कॅच करण्याचा प्रयत्न केला होता. एज लागली होती. स्कोरबोर्ड 19. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. यानंतर मोठी लढत दापोली बॉयज आणि एकलारे. यस कौशल माझे साथी समालोचक टॉस करण्यासाठी सज्ज असतील टॉस बॉक्स मध्ये. एकोणीस वर 6 लास्ट बॉल. लास्ट ओव्हर. फुलटस बॉल आहे. लॉंग ऑन रिजनला चेंडू जातोय. 1 पूर्ण केली आणि पकडता पकडता 2 पूर्ण. 21 धावा धावपलकावर. 22चं टार्गेट. या ओव्हरमध्ये आले 10. दापोली बॉयज हेड कॉलिंग टेल. एकलाडे संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आपण शॉर्ट इंटरव्ह्यू घेऊयात. नाणेफेकीचा कॉल जिंकून डिसिजन काय असेल? आमची